नालंदा इस्टेट डेव्हलपर्स यांची नेहरू नगर येथे गट नंबर 28-122 मध्ये 86 आर खुली जागा असून महसूल प्रशासनात झालेल्या संगणकीकरणानंतर जागेचा 7/12 उतारा बंद दाखवत असल्याने नालंदा कंपनीने तलाठी नेहरू नगर यांच्याकडे संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून बंद झालेला 7/12 पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी अर्ज केला होता। नेहरू नगर येथील तलाठी पवनकुमार चव्हाण आणि सोरेगाव येथील मंडळ अधिकारी संदीप लटके यांनी सदरचा 7/12 कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार कुरेशी यांच्याकडे रक्कम ₹6 लाख लाचेची मागणी केली। कुरेशी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांच्याकडे 15 ऑगस्ट 2024 रोजी तक्रार नोंदवली होती। सदरच्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागामार्फत करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपी मंडलाधिकारी संदीप लटके, तलाठी पवनकुमार चव्हाण यांनी फिर्यादीकडे 7/12 पुन्हा सुरू करण्यासाठी सुरुवातीस रक्कम ₹5 लाखाच्या लाचेची मागणी केली आणि तडजोडी आणि ती रक्कम ₹4 लाख ठरवून त्यापैकी ₹2 लाख पहिला हप्ता म्हणून लाच स्वीकारण्याची कबूल करून मागणी केली। सदर लाचेची मागणी झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुढील कारवाई करत असताना आरोपी लटके आणि चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी फिर्यादीकडून लाचेची रक्कम स्वीकारली नव्हती। त्यानुसार लोकसेवक आरोपींच्या विरुद्ध जेलरोड पोलीस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर प्रकरणात आरोपी मंडलाधिकारी संदीप लटके आणि तलाठी पवनकुमार चव्हाण यांनी अॅडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला। सदर अटकपूर्व जामिनावेळी अॅडव्होकेट निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश R.J. कटारिया यांनी आरोपी मंडलाधिकारी संदीप लटके आणि तलाठी पवनकुमार चव्हाण यांची प्रत्येकी रक्कम ₹25,000च्या जामिनावर मुक्तता केली। यात आरोपींच्या वतीने अॅडव्होकेट निलेश जोशी, अॅडव्होकेट यशस्वी जोशी, अॅडव्होकेट राणी गाजूल, अॅडव्होकेट ओंकार परदेशी यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।